नमस्कार. फॅब्रिक पेंटिंगच्या आपल्या या दुसऱ्या क्लासमध्ये परत एकदा मी मटेरियल सांगते. ड्रॉइंग बुक, पेन्सिल, इरेझर, ब्रश, पॅलेट, ट्रेस करायला ट्रेस पेपर, पेंटिंगसाठी कापड, कार्बन पेपर, फॅब्रिक कलर्स आणि मीडियम नंबर 1 असे सगळे मटेरियल लागणार आहे. पहिला आपला व्हिडिओ बेसिक मटेरियलचा मी शेअर केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक नक्की शेअर करेन. ज्या कोणी नवीन मैत्रिणी असतील त्यांना त्यासाठी नक्की उपयोग होईल. आजच्या या क्लासमध्ये मी आता आपल्याला ड्रॉइंग कसे करायचे हे प्रथम दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ड्रॉइंग बुक, पेन्सिल, इरेझर एवढेच मटेरियल आज लागणार आहे. आज आपण ड्रॉइंग बघणार आहोत. तर मी एक साधं सोपं फूल इथे काढून दाखवते. एक सर्कल काढला, आणि त्याच्या भोवती पाकळ्या काढल्या. आता बघा, अजून एक प्रकारचं फूल दाखवते. आता हे सोप्या पद्धतीने कसं तुम्हाला काढता येईल त्यासाठी आधी एक सर्कल ड्रॉ करायचा. जेवढ्या पाकळ्या हव्यात तेवढे डॉट्स करायचे. जितकं लांब घ्याल तितके सारखे सगळीकडे लांब पाकळ्या काढायच्या, कमी जास्त काढायच्या. एक पाकळी माझी जास्त बसली असं चालेल. नंतर हे एक फूल कसं काढायचं सांगते. हे पण सेम तसंच करायचं. थोडी मोठी काढायची काढताना, म्हणजे पाकळ्या व्यवस्थित बसतील. हे थोडंसं असं पाकळी त्याची फिरवायची. ठरवून काढलात तर वेगळा आकार येईल. असं एकदम काढलात, याची आज सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. आधी कागदावर बऱ्याच प्रकारची फुलं काढायची. आज मी साधी सोपी 2 फुलं घेतलेली आहेत आणि एक साधं पान, कारण आपल्याला हीच पानं पुढे रंगवायची आहेत. एक लहान दाखवते, एक मोठं दाखवते. आता ह्या लाईन्स मला काही एकदम सहज शक्य झालेल्या नाही, तर यासाठी मी तुम्हाला एक थोडी ट्रिक सांगते की काय करता येईल. तर मी दुसऱ्या पेजवर दाखवते बघा, रफ काम करलं आहे तिथे. की साधारण ह्या लाईन्सची अशी थोडी प्रॅक्टिस करा थोडा वेळ, किंवा कर्व लाईन्स, आणि मग तुम्हाला यातून एक आकार काढायला सोपं जाईल. आता हीच फुलं का निवडली मी, ही सोपी पण आहेत आणि याच्यावर आपल्याला छान शेडिंग पण करणं सोपं जाईल. अशा पद्धतीची फुलं काढली ती रंगवल्यावर, शेडिंग केल्यावर खूप छान दिसतील आणि उठावदारही दिसतील. म्हणजे तुम्ही छोटासा एक फुलांचा बंच काढला, त्याच्याभोवती 2-3 पानं जरी काढली. आता रफ ह्याच्यातच मी दाखवते कसं काढता येईल आपल्याला. आपलं एक डिझाईन तयार झालं. असा एखादा कॉर्नर जरी तुम्ही पेंट केला तरी तो खूप छान दिसेल. तर आता ह्या लाईन्सचा थोडा तुम्ही सराव करा. पुन्हा पुन्हा त्याच लाईन्सवर गिरवलं म्हणजे अगदी कोणाला काढता येत नाही अशांसाठी, तर सहज तुम्हाला सरावाने सर्कल,
त्याच्यावरती फूल सहज काढता येणं शक्य आहे. तर आज आपण अशा पद्धतीने ड्रॉइंग बघितलेलंच आहे. तर ट्रेस कसं करायचं हे पण मी लगेच दाखवते. म्हणजे पुढच्या क्लासला आपल्याला कापड आहे, कापडाला रिंग मी काल सांगितली होती रिंग आणायची, ती रिंग कशी लावायची आणि ट्रेस कार्बननी कसं करायचं हे उद्याच्या क्लासला मी सांगणार आहे. आत्ता आपण फक्त ट्रेस कसं करायचं एवढंच बघणार आहोत. माझ्याकडे ट्रेस पेपर थोडा मोठा आहे. बघा, ट्रेस केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे डिझाईन दिसतंय. आणि अशी सगळी मी आता ही फुलं आणि पानं ट्रेस करून घेते. अशा पद्धतीने बघा मी ट्रेस पेपरवर ट्रेस करून घेतलेली आहे फुलं आणि पानं, जे की आपण आधी पेपरवर केलेलं आणि आता ते ट्रेस पेपरवर मी ट्रेस केलं. आता उद्याच्या भागात आपल्याला पांढरं कापड लागणार आहे. नंतर कार्बन पेपर सुरुवातीला लागेल. सुरुवातीला हा जो ट्रेस पेपर आहे याच्यावर कार्बन ठेवून ट्रेस पेपरच्या खाली कार्बन ठेवायचा आणि मग कापडावर आपल्याला हे डिझाईन एक तयार करायचं आहे. हे उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, असंच आपण आपला क्लास पुढे चालू ठेवूया आणि फॅब्रिक पेंटिंग करत राहूया. तर आजच्या भागात मी आपल्याला ट्रेस कसं करायचं आणि ड्रॉइंग कसं करायचं हे दाखवलं आहे. त्याचबरोबर मटेरियल लिस्ट पण दिलेली आहे. ज्या ज्या मैत्रिणी करायचं आहे अजूनही लिस्ट बघितली नसेल, मटेरियल मिळालं नसेल, त्यांनी ऑनलाईनसुद्धा मागवू शकता किंवा आपल्या नजीकच्या दुकानामध्ये तुम्हाला हे मटेरियल नक्कीच मिळून जाईल. मटेरियलची लिस्ट दिलेली आहे आणि आपण पुढच्या क्लासमध्ये आता कार्बन पेपरनी कापडावर ट्रेस करणार आहोत. तर आपण नक्कीच पुढच्या क्लासला भेटू. धन्यवाद.